नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकात पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामध्ये डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉक्टर रामचंद्र राव यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये महिलांसोबत अनुचित वर्तन करताना दिसल्याचे सांगितले जाते आणि हा व्हिडिओ डीजीपी कार्यालयातच रेकॉर्ड झाल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या वेळेस कार्यालयात आलेल्या महिलांशी अश्लील वर्तवणूक केल्याचा प्रकार व्हिडिओमध्ये दिसल्याचेही समजते. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. सध्या डॉक्टर रामचंद्र राव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी म्हणून बेंगळूर येथे कार्यरत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल. कोणताही अधिकारी मोठा असला तरी कायद्याप्रमाणे कारवाई होईल. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही सांगितले की कोणीही चूक केली असल्यास कठोर शिक्षा होईल आणि महिलांवर अत्याचार केल्यास अधिकारी मोठा असला तरीही कारवाई होईल. राज्य सरकारच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कर्नाटकातील व्हायरल अश्लील व्हिडिओ प्रकरणाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संपूर्ण राज्यासमोर स्पष्ट केले की कोणताही शासकीय अधिकारी मोठा असला तरी कायद्याप्रमाणे कारवाई होईल. बेळगावातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की डीजीपी रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती आज सकाळी मिळाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा इतर मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने चूक केली असली तरी कायद्याप्रमाणे शिक्षा मिळणे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचार किंवा अनुचित वर्तन झाल्यास दोषी कोणताही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी राज्य सरकार तातडीने कारवाईचे आदेश देणार असून सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील नंदगड येथे आज महत्त्वपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात वीरभूमीवरील रायण्णा वस्तू संग्रहालयाचे तसेच क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर परिसरातील विविध विकासकामांना अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. ब्रिटिश सत्तेविरोधात आपल्या शौर्य, पराक्रम आणि धैर्याच्या बळावर दीर्घकाळ लढा देणारे संगोळी रायण्णा यांचे जीवन सर्व काळ प्रेरणादायी आहे. त्यांची कीर्ती, देशप्रेम आणि बलिदानाची गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे नवे वस्तू संग्रहालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा कार्यक्रम कागिनेले महासंस्थान कनक गुरुपीठाचे जगद्गुरू निरंजनानंदपुरी स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवराज तंगडगी, भैरती सुरेश तसेच गॅरंटी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष एच.एम. रेवण्णा यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विधान परिषदेचे सदस्य, स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने संगोळी रायण्णांचे चाहते उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे नंदगड येथील ऐतिहासिक वारशाला नवीन ओळख मिळाली असून क्रांतीवीर संगोळी रायण्णांच्या शौर्याची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे. कर्नाटकातील डीजीपी रामचंद्र राव यांचा व्हायरल अश्लील व्हिडिओ प्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की कोणताही अधिकारी मोठा असला तरी कायद्याप्रमाणे कारवाई होणार आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की कोणीही चूक केली असल्यास कठोर शिक्षा निश्चितपणे केली जाईल. महिलांवर अत्याचार किंवा अनुचित वर्तन केल्यास दोषी कोणताही असो त्याच्यावर कारवाई होईल. मंत्री हेब्बाळकर यांनी सर्व संबंधितांना संदेश दिला की कोणत्याही पदावर असलेली व्यक्ती कायद्याच्या बाहेर नाही आणि अशा प्रकारच्या प्रकरणात शासन त्वरित आणि सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. त्यांनी प्रशासनाला या प्रकरणावर पूर्ण लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेळगाव येथील पिरणवाडी परिसरातील एका प्रार्थना स्थळासमोर अन्य धर्मीयांविरोधात अपमानास्पद हावभाव करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्याख्याते हर्षिता ठाकूर यांच्यासह 6 जणांविरोधात वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर मच्छे येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाषणातून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली हर्षिता ठाकूर यांच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदू संमेलन समितीच्या वतीने रविवार दिनांक 18 रोजी सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी भव्य हिंदू मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान पिरणवाडी मार्गे निघालेल्या शोभायात्रेमध्ये एका प्रार्थनास्थळासमोर केलेल्या कथित अपमानास्पद हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री उशिरा वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकासमोर आंदोलन करत संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. घटनास्थळी डीसीपी NV बर्मणी यांनी भेट देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत जमावाला शांत केले. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. खानापूर तालुक्यातील नंदगड येथे आज सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या वस्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात मराठी भाषेला डावलण्याचा प्रकार घडला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भाषणाची सुरुवात मराठीत करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करून त्यांना रोखले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला ठेस पोहोचल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. खानापूर हा मराठी भाषिकांचा बालेकिल्ला असून मराठी मतदारांच्या पाठबळावर निवडून आलेल्या आमदारांना मातृभाषेमध्ये बोलण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र कन्नड संघटनांच्या आक्रमक भूमिकेपुढे आमदार हलगेकर यांनी ठाम भूमिका न घेतल्याने मराठी जनतेत नाराजी पसरली आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यासपीठावरून कन्नड वातावरण निर्माण करा, इतर भाषेत बोलणाऱ्यांना कन्नडमधूनच उत्तर द्या असे विधान केल्याने वाद अधिक चिघळला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी आमदार व AICC सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनीही प्रतिक्रिया न दिल्याने सीमा भागातील मराठी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी दिवंगत YB चौगुले यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भगतसिंग सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील बेळगाव व परिसरातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष नागेश बोभाटे होते, तर स्नेहलता Y चौगुले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी प्राध्यापक डॉक्टर सरिता मोटराचे गुरव, शिक्षक महेश कुंभार, साक्षी कणबर्गी व अनुजा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मोटराचे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूरज पाटील यांनी केले. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या येळ्ळूर साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हलगाव मच्छे बायपास प्रकल्पावर काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकरी वर्ग वेगवेगळ्या मार्गाने विरोध व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की हा प्रकल्प बेकायदेशीर असून त्यांच्या जमिनीचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही नुकसान भरपाईची अपेक्षा नाही, पण जमीन प्रकल्पासाठी घेऊ नये. माननीय उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयाने याबाबत सुनावणी करून निकाल दिला असूनही जिल्हा प्रशासनाने काम सुरू ठेवले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रे सुपूर्द करून 4 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मागितले. अद्याप बैठक न झाल्याने शेतकरी वर्गाने चेतावणी दिली आहे की आवश्यकता भासल्यास मोठे आंदोलन हाती घेण्यात येईल. शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की हा बायपास रस्ता तातडीने बंद केला जावा आणि संपूर्ण प्रकल्प रद्द केला जावा. पगार व वेतन सुधारणांशी संबंधित दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत KSRTCसह राज्यातील 4ही राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी 29 जानेवारी रोजी चलो बेंगळूर आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सरकारशी वारंवार झालेल्या चर्चांमधूनही कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. संघटनांच्या माहितीनुसार परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या 38 महिन्यांपासून थकबाकी मिळालेली नाही. तसेच 1 जानेवारी 2024 पासून लागू होणारी वेतन सुधारणा अद्याप अंमलात आलेली नाही.
या सततच्या विलंबामुळे राज्यभर दैनंदिन सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. सरकारने तातडीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. बेळगावातील संजीवनी फाउंडेशनने काळजी केंद्रातील रुग्णांसाठी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते, जे फक्त स्पर्धा नाही तर आनंद, पुनर्वसन आणि मानवी सन्मानाचा उत्सव ठरला. 50हून अधिक रुग्ण स्पर्धकांनी थ्रोबॉल, रिले शर्यत, लिंबू चमचा तसेच इंडोअर सर्जनशील स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपला आत्मविश्वास प्रकट केला. पोलीस उपायुक्त नारायण बर्मणी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ यांनी प्रास्ताविकात संजीवनीच्या कार्याची माहिती दिली आणि या स्पर्धांमुळे रुग्णांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक आरोग्यात सकारात्मक बदल होतात असे सांगितले. चेअरमन मदन बामणे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करत स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात वैष्णवी नेवगिरी स्पर्धा प्रमुख, रेखा बामणे संचालिका तसेच सल्लागार सदस्य डॉक्टर सुरेखा पोटे, डॉक्टर नवीना शेट्टीगार उपस्थित होते. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. निपाणी इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ बाहेरील गौतम नगरजवळ रविवारी रात्री 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक युवक ठार तर 3 जखमी झाले. महावीर प्रकाश मगदूम वय 35 राहणार अक्कोळ असं मृत युवकाचं नाव असून उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात सौरभ सदाशिव रामनकट्टी वय 37, अक्षय चंद्रकांत वंटे वय 30 आणि अरुण यादव वय 25 सर्व राहणार अक्कोळ हे 3 जखमी झाले असून त्यांच्यावर निपाणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातामुळे अक्कोळ गावावर शोककळा पसरली असून प्रकरणाची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. निपाणीतील स्तवनिधी तालुक्यातील श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त रविवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री ब्रह्मदेवाच्या स्तूप व शेंदुराचा अभिषेक दक्षिण भारत जैन सभेचे अभिनंदन पाटील यांच्या हस्ते पार पडला, तर पार्श्वनाथ तीर्थंकर यांना पंचामृत अभिषेक घालण्यात आला. ध्वजारोहण दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व अरिहंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर परिसरात आकर्षक पूजा, विद्युत रोषणाई तसेच मेवा, मिठाई व खेळण्याची दुकाने सजली होती. या कार्यक्रमास आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संजय पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बुधवारी सायंकाळी पालखी प्रदक्षिणा आणि सोमवारी दुपारी रथोत्सव संपन्न होऊन यात्रेची सांगता होणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला आणि परिसरातील महत्वाचा मानला जाणारा बेळगावातील बॉक्साईट रोड आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या विकसित करण्यात आला आहे. रस्त्याची अवस्था दीर्घकाळ खराब असल्याने प्रवासी, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत रस्ता विकास प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आलं असून टिकाऊपणा आणि वाहतूक सुरळीत होईल यावर विशेष भर देण्यात आला. विकास काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक प्रवाहात सुधारणा झाली असून सुरक्षितता आणि प्रवेश योग्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी या विकास कामाचे स्वागत करत दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर झाल्याचे सांगितले आहे. श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेश मार्ग टिळकवाडी तर्फे गुरुवार दिनांक 22 व शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी श्री गणेश जयंती जन्मोत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता काकड आरती, 7 वाजता अभिषेक आणि 9 वाजता श्री महागणहोम व मंत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव महाआरती तर दुपारी 1 वाजता श्री सत्यविनायक कथा भक्तांसाठी होणार आहे. सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये हभप हंगरगे भजनी मंडळाद्वारे भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता काकड आरती, 7 ते 9 महाअभिषेक, 9 ते 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा आणि दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
अध्यक्ष दामोदर भोसले यांनी सर्व गणेश भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. बेळगाव शहरात बंद घरांना लक्ष्य करून करण्यात येणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाद्वार रोड येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू असा 15,03,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी 146 ग्रॅम सोने आणि 200 ग्रॅम चांदी घरफोडीमध्ये पळवली आहे. महाद्वार रोड, 5वा क्रॉस, कपिलेश्वर रोड येथील सुरेश देवेंद्र पाटील यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार ते बेळगावातील आपल्या भाड्याच्या घरात राहत असून 29 ऑक्टोबर 2025 रोजी ते पत्नीसह बेंगळूर येथे गेले होते. दरम्यान कौटुंबिक कार्यक्रम तसेच गर्भवती मुलीच्या देखभालीसाठी ते दोघेही बेंगळूरमध्येच वास्तव्यास होते. प्रसंगी 29 ऑक्टोबर ते 15 जानेवारी या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून किमती ऐवज लंपास केला आहे. त्यानुसार काल रविवारी उशिरा या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आणि उपनगरातील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालल्यामुळे महापालिकेकडून आज सोमवारपासून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहीम श्रीनगर येथील निर्बीजीकरण केंद्रातून राबवली जाणार आहे. काही जणांकडून कुत्र्यांना मांसाचे तुकडे दिल्यामुळे कुत्री हिंसक होत चालल्याने शहरवासियांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे महापालिकेकडून पूर्ण केला असून प्रभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून हिरेबागेवाडी येथे कायमस्वरूपी शेल्टर उभारण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत आयुक्त कार्तिक एम यांनी तात्पुरते शेड उभारण्याचे आश्वासन दिले आहे. जुन्या ठेकेदाराचा करार संपल्यामुळे नवीन ठेकेदारांच्या निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास 7व्यांदा निविदा काढण्याचे नियोजन आहे. तोपर्यंत जुन्या ठेकेदारावरच निर्बीजीकरणाची जबाबदारी सोपवली असून आजपासून हा उपक्रम राबवला जाऊ लागला आहे. बैलहोंगल तालुक्यातील जालीकोप्पजवळील मलप्रभा नदीच्या काठावर अलौकिक पुण्याश्रमाचे अधिष्ठाता पूज्य शिवानंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सालाबादप्रमाणे नदी स्वच्छता मोहीम राबवली गेली. या उपक्रमात आश्रमाच्या भक्त मंडळी, गणाचार्य शिक्षण संस्थेच्या NSS विभागाचे विद्यार्थी आणि स्थानिक शेतकरी सहभागी झाले. गुरुजी म्हणाले, मलप्रभा नदीचे जल केवळ पाणी नाही तर लोक आणि जीवसृष्टीसाठी जीवनदायिनी पवित्र तत्व आहे. नदी स्वच्छ ठेवणे हा प्रत्येकाचे कर्तव्य आहे. न्यायवादी FS सिद्धनगौडा यांनी भारतीय संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला, तर रायन नेते मल्लप्प मुरगोड यांनी सर्वसामान्यांनी नद्या, रस्ते व डोंगर स्वच्छ ठेवावे असे आवाहन केले. मोहिमेअंतर्गत नदीकाठावर प्लॅस्टिक, कचरा व फेकलेले कपडे गोळा करून निसर्गाची काळजी घेण्यात आली. कार्यक्रमामध्ये गणाचार्य शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर CB गणाचार्य, NSS अधिकारी प्राध्यापक मल्लिकार्जुन पट्टेद आणि अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेच्या यशस्वी आयोजनामुळे नदीकाठावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर आणि मये समितीचे नेते RM चौगुले यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी अनन्या फार्म हाऊस मण्णूर येथे पारंपरिक हळदी कुंकू समारंभासह महिला सन्मान सोहळा आयोजित केला गेला. या कार्यक्रमात मण्णूर व परिसरातील 400हून अधिक महिलांची उपस्थिती लाभली होती, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साह आणि रंगत निर्माण झाली. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर, ॲडव्होकेट तृप्ती सडेकर, क्रिकेटपटू श्रेया पोटे आणि कराटेपटू प्रतीक्षा चौगुले यांचा गौरव करण्यात आला. मन्नूरच्या पहिल्या महिला डॉक्टर शेफाली D चौगुले यांचा ग्रामीण आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. प्राध्यापक छाया मोरे पाटील व पूनम अमोल पाटील यांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरणातील कार्याबद्दल गौरव केला गेला. प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट तृप्ती सडेकर पाटील यांनी महिलांना आत्मविश्वास, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कायदेशीर जागरूकतेसाठी प्रेरित केले, तर डॉक्टर शिवाजीदादा कागणीकर यांनी निसर्ग संरक्षण आणि स्त्री सशक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष RM चौगुले यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याचा आढावा घेत भविष्यातील योजना सादर केल्या, तर सूत्रसंचालन प्रकाश बेळगुणकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉक्टर भरत चौगुले यांनी मानले.
बळ्ळारी नाला परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात विलंब होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केले होते त्यांना अद्याप योग्य रक्कम खात्यामध्ये जमा झाल्याची माहिती मिळालेली नाही. बेळगाव जिल्ह्यातील इतर भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र पुरेशी भरपाई जमा झाल्याचे समजते. या परिसरातील शेतकऱ्यांना मात्र अत्यल्प रक्कम दिली गेली किंवा मुळात भरपाई जमा झालेली नाही अशी तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकरी बंधूंनी तात्काळ स्वतःच्या बँक खात्याची तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करूनही भरपाई न मिळाल्यास मंगळवार दिनांक 20 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित शेतकरी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातून शासनाकडे योग्य भरपाईची मागणी जोर धरेल असे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हक्कांसाठी लढा द्यावा असे शेतकरी संघटनेचे नेते राजू मर्वे यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.